दिल्लीत घडलेल्या या सगळ्या राजकीय घडामोडींनी पवार कुटुंबातल्या आलेल्या या वक्तव्याच्या नंतर आणि कार्यकर्त्यांच्या मनात सुरू असलेल्या त्या गॉसिप नंतर काही सवाल महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेले आहेत, ज्याची चर्चा आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. कुठले मूलभूत सवाल आहेत आपण जाणून घेऊया. बघा, आज या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका भूकंपाचे संकेत मिळत आहेत का? खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादा राजकीय भूकंप होणार आहे का? सवाल चर्चेला आणायचा आहे. राष्ट्रवादीत मनोमिलन होणार आहे, दोघे एकत्र येणार आहेत की शरद पवारांचे खासदार फोडले जाणार आहेत? सवाल हा सुद्धा आहे. आपल्याला चर्चा ही सुद्धा करायची आहे की फाटाफुटीची विरोधकांना धास्ती वाटते का? ज्या प्रकारे संजय राऊत यांनी आज अतिशय आक्रमक भूमिका घेतली, भीती आहे का की पुन्हा एकदा आपले खासदार फुटतील, फोडले जातील? दोन पवारांची भेट कौटुंबिक होती की राजकीय होती? कुटुंब म्हणून ते एकत्र आले, मग राजकारण म्हणून ते वेगळेच राहतील का? कुटुंबालाही वाटते ते एकत्र यावे, मग काय होणार? आणि शेवटचा मुद्दा, त्या गुप्त भेटीत नव्या समीकरणांची पेरणी झाली का? पुन्हा तीच गुप्त भेट जी 2019ला झाल्याचं ह्या निवडणुकीमध्ये चर्चेला आलं होतं, पुन्हा त्याच व्यक्तीच्या घरी झालेल्या गुप्त भेटीमध्ये शिजलं काय? महाराष्ट्राला खरंच काही कळणार आहे? आता आपल्याला हे सगळं कळण्यासाठी त्या पाहुण्यांनाच विचारावं लागेल, त्या पक्षांना विचारावं लागेल. आणि म्हणूनच आपल्या सोबत आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत. सूरजजी, स्वागत आहे तुमचं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नेते विकास लवांडे आहेत. विकासजी, स्वागत आहे तुमचं. आणि या सगळ्याचं बारकाईने ज्यांनी आजपर्यंत विश्लेषण केलेलं आहे, जे बारकाईने प्रत्येक पॉलिटिकल मूव्हकडे बघतायत, ते ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. माने सर, स्वागत आहे तुमचं. मला लवांडे सरांपासून या चर्चेची सुरुवात करायची आहे. विकासजी, काय सांगायचं आता? तुम्ही हम आपके है कोण इथं आहात की हम साथ साथ है इथं आहात? कुठला सिनेमा बघताय तुम्ही? मुळामध्ये ज्या काही चर्चा आज दिवसभर चालल्यात, कदाचित माध्यमांना नवीन रोज बातम्या हव्या असतात आणि म्हणून कदाचित अशा पद्धतीने सकाळपासून बातम्यांची पेरणी कुणीतरी जाणीवपूर्वक केलेली असावी, असा माझ्यासारख्या एक जबाबदार कार्यकर्त्याचं मत आहे. सगळी माहिती घेतल्यानंतर, सगळे काही घडामोडी पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की काल अजितदादांनी पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या. कौटुंबिक आहेत. पवार साहेब हे अजितदादांचे सख्खे चुलते आहेत. जरी अजितदादांनी मागच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा दिल्या नसल्या, दिवाळीच्या वेळेस वेगळा स्वतंत्र पाडवा केला असला, तरी कदाचित आता काही उपरती सुचली असेल किंवा काही सहानुभूती भावना बदलल्या असतील, जागरूक झाले असतील, म्हणून कदाचित पवार साहेब 85 वर्षात पदार्पण करत असताना अजितदादा शुभेच्छा द्यायला आलेले असतील. त्यांच्या पक्षाचे नेते सोबत होते. हा कौटुंबिकच विषय आहे, याला राजकीय वळण देण्याची अजिबात आवश्यकता नाही, असं माझं मत आहे. कारण ज्या काही आज दिवसभरात बातम्या पेरल्या जातात, त्या बातम्या वाचून ऐकून हसूही येते अक्षरशः आणि कीव पण येते. कारण पवार साहेब एक व्यक्तिमत्व असं आहे मागच्या 60 वर्ष या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये, की जे पुरोगामी विचाराने राहिलेले आहेत, सेक्युलर विचाराने राहिलेले आहेत. ते भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांना जायचं तर ते केव्हा 2014 पासून अनेकदा ऑफर आलेल्या होत्या. त्याच्यापूर्वी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळात सुद्धा त्यांना ऑफर आलेली होती. परंतु पवार साहेबांनी कधीही आपली विचारधारा सोडलेली नाही. पवार साहेब हे पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण, शिवशाहू फुले आंबेडकर या विचाराने आयुष्यभर 60 वर्ष कार्यरत आहेत. आणि पवार साहेब असा निर्णय घेणं हे भाबडेपणाचं कोणीतरी विश्लेषण करत असेल, परंतु माझ्यासारख्या एक वैचारिक काही प्रेम असलेल्या किंवा वैचारिक भूमिका असलेल्या कार्यकर्त्यांना किंवा पवार साहेबांना आम्ही जे ओळखतो, त्याच्यावरून असं अजिबात वाटत नाही की जो काही निर्णय आज बातम्यात होतो तसा काही निर्णय होईल. अजिबात होणार नाही. जर व्हायचंच असेल, मनोमिलन वगैरे ह्या ज्या काही चर्चा चालल्यात, मला असं वाटतं अजितदादांना जर मनोमिलन महायुतीची त्यांना सोडचिठ्ठी करावी लागेल, भारतीय जनता पार्टी बरोबर सोडचिठ्ठी घ्यावी लागेल, मग मात्र त्याचा विचार होऊ शकतो. एवढं मला या निमित्ताने सांगायचंय. बाकीच्या ज्या काही चर्चा चालल्यात या फार काय त्याची दखल घेण्याची गरज नाही. बरं सूरजजी, मला वाटतं वक्तव्य इतकी आहेत की त्याच्यातून प्रश्न नेमका तुम्हाला काय विचारावा ह्याच्यापेक्षा प्रश्न न विचारता त्यांच्या वक्तव्यावर तुमचं मत तरी मला जाणून घ्यायचं आहे. तुमचं काय म्हणणं आहे?
खरं परतीचे पाहिलं दोर तर आहेत, परतीचे दोर कापलेले नाहीत, पण कधी तुम्ही परत आलात तर आम्हाला बोलवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. खरं पाहिलं तर कालची भेट पूर्णपणे ही कौटुंबिक भेट होती. हं, आदरणीय पवार साहेबांना काल शुभेच्छा देण्यासाठी अजितदादा आणि बाकीचे आमचे नेते मंडळी त्या ठिकाणी गेले होते. त्यांचा वाढदिवस होता आणि महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे, की मतभेद जरी असले तरी मनभेद नसावेत आणि हां, तीच संस्कृती जोपासण्याचा कालचा हं. अजितदादांचा प्रयत्न हा अजितदादाकडनं झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं काम हे त्यांच्याकडनं झालेलं आहे. राजकीय भूमिका वेगळी घेतल्याच्या नंतर काही पक्षातील काही लोकांचा, मग इकडच्या बाजूचे असतील किंवा तिकडच्या बाजूचे असतील, हं. काही लोकांचा मतप्रवाह आज पण आहे, की पवार कुटुंबियांनी एकत्र यावं. परंतु आता आम्ही राजकीय भूमिका वेगळी घेतली आहे आणि भूमिका वेगळी घेतल्याच्या नंतर आता आम्ही एका वेगळ्या दिशेनं चालत जातोय. पण तेच आता म्हणतायत त्यांना तुम्ही जर आमच्या भाजपची सोबत साथ सोडा, ठीक आहे ना, आपण एकत्र येऊ. नाही, हे त्या आम्ही त्यांना ऑफर देऊ शकतो. हं. ऑफर ते देण्यापेक्षा आम्ही त्यांना ऑफर देऊ शकतो. परंतु आता ही ऑफर देणं घेण्याचा वेळ नाहीये. आता वेळ आहे, की आम्हाला जनतेने सत्तेत बसण्याचं मॅन्डेट दिलेलं आहे. त्याच्यात सत्तेत आम्ही बसलोय. काल साहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढची 5 वर्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी आमचे सर्व नेते काम करणार आहेत. परंतु काही लोकांनी कालपासून कालच्या भेटीचा हा हं. राजकीय वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ती भेट पूर्णपणे कौटुंबिक होती. त्याच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा कालच्या भेटीमध्ये झालेली नाही व म्हणून मला वाटते, की हे भेटीला आपण एक कौटुंबिक भेट म्हणूनच बघितलं पाहिजे. बरं, पण सूरज एक मुद्दा असा आहे, की याच्या आधी खरं तर महाराष्ट्राचं लक्ष होतं. पाडवा जे सिम्बॉलिक होते ना, कुटुंब म्हणून ज्या गोष्टी होत्या, त्या जेव्हा टाळलेल्या दिसल्या आणि अचानकपणे काल प्रेमाचं जे भरतं आलं, हे ह्याला कौटुंबिक कसं म्हणता येईल? राजकारण ह्याच्यात आणलं जात नाही, पण ह्याच्या आधी कौटुंबिक गोष्टी टाळल्या गेल्या होत्या, म्हणून चर्चा सुरू झाली. कधीतरी सुरुवात कुठल्यातरी बाजूने व्हायला पाहिजे. मला वाटतं कालची जी सुरुवात झालेली आहे, ती महाराष्ट्राच्या लोकांसाठी, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक आशादायी सुरुवात आपण त्याला म्हणूयात. त्याला कुठेही राजकीय हेतू किंवा राजकीय डावपेच किंवा रणनीती असं न पाहता ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती. त्या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. हे काल अजितदादांनी पत्रकारांना त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर सांगितलं. मला वाटतंय ह्या जे कालच्या नेत्यांच्या भेटी आहेत ही काही लोकांना चांगल्या वाटल्या. काही लोकांना जी पवार कुटुंब एकत्रित येऊ नये, त्या लोकांसाठी कालची भेट दुःखदच होती. परंतु म्हणजे महाराष्ट्रातल्या विकासजींना टोमणं जनतेची मारताय का तुम्ही? कुणाला नाही जे आता विकासजीची इच्छा नाही का तुम्ही विचारा त्यांना पवार विचारतो ना मी. कुटुंब एकत्रित विकासजी, तुमच्या पक्षामध्ये 2 मतप्रवाह आहेत असं कळतंय. एक मतप्रवाह नाही आहे, अजितदादांच्या नाही. सोबत जाऊन आपण सत्तेत जाऊया. एक मतप्रवाह आहे, जो साधारणतः विचारधारेवर ते म्हणतायत की नाही, नो कॉम्प्रोमाईज. तुम्ही कुठल्या गटात आहात? मी मुळामध्ये अशा कुठल्याही मतप्रवाह वगैरे नाहीयेत. हे 2 मतप्रवाह कुणी चेक केले याचा खरं शोध घ्यावा लागेल. ही हां. सूत्रांची माहिती वगैरे ह्याच्या काही बातम्या येतात, हसू येतं आम्हाला. पब्लिक सुद्धा तुमच्या कॉमेंटमध्ये खाली बघा काय म्हणतं ते. मुळामध्ये 2 प्रवाह असण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे जे खासदार आहेत, आता 8 खासदार आहेत आमचे किंवा आता आमचे आमदार आहेत, हे तावून सुलाखून निघालेले आहेत. अतिशय अडचणीच्या काळामध्ये पवार साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर प्रचंड इथे त्रास दिला गेला. आमच्या पक्षावर दरोडा पडला ईडी सीबीआयच्या माध्यमातून. तरी सुद्धा पवार साहेबांनी हिंमत न हारता आपल्याला त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची लढाई लढत, एका बाजूला चिन्ह घेतलं, पक्ष घेतला, तरी सुद्धा लढाई न हारता पवार साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर त्या ठिकाणी 8 खासदार निवडून आणलेले आहेत. आणि ते खासदार किंवा जे आता आमदार आलेले आहेत निवडून, हे पवार साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत. कुणीही याच्यामध्ये वेगळा विचार करत नाही. आणि ह्या सगळ्या बैठकाच्यात मी हजर राहिलेला आहे आणि मला हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मी अधिकृतपणे सांगतो की आमच्या पक्षामध्ये आमदार असतील किंवा खासदार असतील, कुठलेही मतभेद नाहीत, कुठलेही 2 वेगवेगळे सूर नाहीत, असं कुठलेही प्रकार नाहीत. मात्र विकासजी, एक तुम्ही नाराजी असं नक्की आहे सांगत होतात, की आम्हाला आमच्या 42 गेल्यावर जर कळलं की वेगळा मतप्रवाह होता तुमच्या तिकडे म्हणून. नाराजी मी नक्की आहे उदाहरण आपल्याला आमच्या इथं हां, देऊ प्लीज. शकतो. हां, बोला सूरजजी, बोला. मी उदाहरण इथंच देऊ शकतो. जो आता निकाल सुनंदा आला, वहिनीने तो दुपारी निकाल आम्हाला स्टेटमेंट मान्य केलं नाही, की त्याची पवार नाराजी आहे. कुटुंब एकत्रित आलं पाहिजे. हं. हे सुनंदा वहिनीचं दुपारचं स्टेटमेंट आहे. विकास लवांडे साहेबाचं आत्ताचं स्टेटमेंट आहे की आमची असे टर्म कंडिशन असतील तर एकत्र. म्हणजे वहिनीनं कुठल्या टर्म कंडिशन ठेवलेल्या नाहीत. फक्त त्यांनी भावना व्यक्त केली की पवार कुटुंब एकत्रित आलं पाहिजे. हां, पण हां. विकासजी लगेच त्याच्यावर इथंच 2 मतप्रवाह आहेत हं. आणि ते विचारतात की कुठं मतप्रवाह आहेत.
मतप्रवाह नाही, इथंच आहे. मुळामध्ये लोकांच्या भावना आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे, त्यांचा सुरजजी, आदरही केला पाहिजे. मुळात परंतु सुनंदा सुनंद सुनंदा पवार सुनंदा पवार ह्या काय पक्षाच्या पदाधिकारी नाही आहेत, त्या कुटुंब म्हणून बोललेल्या आहेत. त्यांचं भावनिक ते बोलणं ते म्हणजे स्वाभाविक तुमचं आहे. म्हणणं मी तुमचं अहो, हे पक्षाचा म्हणणं प्रदेश भांडणच त्यांच्या प्रवक्ता म्हणून कुटुंबातलं बोलतोय, आहे. लक्षात घ्या. म्हणणं हे त्यांच्या भांडणच मताला किंमत कुटुंबातलं नाही. आहे. सुनंदा तुमचं म्हणणं त्यांच्या त्यापेक्षा मताला रोहित किंमत पवार नाही सकाळी असं आहे पक्षाचे का? आमचे आमदार काय म्हणले ते बघा. तुमचं मुळात म्हणणं सुनंदा बरं पवार मी ह्या अजितदादांच्या भावजई आहेत, त्या कुटुंब म्हणून बोललेल्या आहेत, त्या पक्षाच्या पदाधिकारी नाही आहेत. त्या कुटुंब विकास म्हणून बोलत लवांडे आणि कुटुंब साहेबाला म्हणून माहिती एकत्र येणं म्हणून कोणाला सांगतो. वाईट वाटायचं काही कारण नाही. पवार विकास कुटुंब लवांडे म्हणून साहेबाला एकत्र येणं माहिती म्हणून कोणालाही वाईट सांगतो. वाटायचं काही कारण नाही. विधिमंडळाचं दोन पक्ष हे अधिवेशन स्वतंत्र चालू गोष्टी असताना आहेत. अनेक पवार आमदार कुटुंब एकत्र अजितदादाला येणे भेटून गेलेले कोणालाही आहेत. वाईट त्यांनी वाटण्याचं काही फक्त कारण माहिती नाही. ठेवावं. विधिमंडळाचं कुटुंब आणि अधिवेशन चालू राजकारणाची असताना गल्लत करू अनेक नका सुरजजी. आमदार हे अजितदादाला भेटून गेलेले आहेत. कुटुंब त्यांचे आणि राजकीय आशीर्वाद पक्ष त्यांनी याची मागितलेले गल्लत आहेत. करू नका. विकासजी हे तुम्ही विकासजी लक्षात ठेवावं. खरं तर मला या चर्चेत माने सरांना आणायचंय, पण एक कमेंट घेतो सर पटकन. ते असं म्हणतात, तुमचे जे आमदार आहेत ना, ते आमदार दादांना भेटून चाललेत, मनात अस्वस्थता आहे त्यांच्या. अजिबात अस्वस्थता नाहीये. सगळेजण लढणार आहेत. सगळेजण उद्या नागपूरच्या अधिवेशनात तुम्हाला लढताना दिसतील. त्या ठिकाणी आवाज निलेश लंकेचं जनतेचा त्या ठिकाणी statement आहे उठवताना का? दिसतील. आणि याच्यामध्ये जाण्याचा प्रश्नच काय, यांचे जे 41 आमदार आहेत इथंच वेटिंगला बसलेत, यांनाच किती मंत्रिपदे मिळायच्यात यांचंच समाधान होईना अजून, आणि आमची कुठं रांग लावतात तिथे. त्यामुळे आम्ही कुणी जाणार नाही. आम्ही सेक्युलर पुरोगामी विचाराचे अहो आहोत. तुम्ही हो तर भारतीय म्हणा, जनता तुमच्यासाठी ते पक्ष, कॉम्प्रोमाइज ते करायला आमचे आमदार कुणी हो, जाणार काळजावर नाहीत. दगड ठेवून देतील तुम्हाला दोन. त्या विचारधारेचं आम्ही समर्थन करू शकत नाही. RSS BJP हे जे काय विचारधारा आहे ही यांनी ईडी सीबीआयच्या भीतीने स्वीकारली. आमच्या आमदारांना आता कुठली भीती नाही आहे ईडी सीबीआयची. ताऊन सुलाखून दिलेले आमदार खासदार आहेत आमचे सगळे. आम्ही कुठल्याही भीतीपोटी त्या ठिकाणी गेलेलो नाहीत. तुम्हीच आहात. तुम्हीच हा, अनेक वेळा आपल्या म्हणूनच. नेत्याची त्या ठिकाणी बाजू मांडलेली आहे. तुम्ही अनेक वेळा आपल्या नेत्यांची बाजू मांडलेली आहे की मग ह्या ज्या परवा करून क्लीन चिट जी आरोप मिळाली केले 1000 होते कोटीची, ते चुकीचे. घाईघाईत त्याच्यामुळे 1000 कुठल्या कोटीची भीतीपोटी क्लीन चिट आम्ही कशी मिळाली गेलेलो परवा नाही. इन्कम टॅक्स कडनं, किंवा प्रफुल्ल पटेलांचे 2 बंगले कसले काय सुटले ईडीच्या ताब्यातनं. अजितदादांनी विकासजी, आता मला परवा वाटतं तुम्ही मुख्यमंत्री थोडंसं पदाची माहिती शपथ घेऊन झाल्यावर बोलाल दुसऱ्या तर दिवशी बरं लगेच होईल. 1000 कोटीचं इन्कम टॅक्सची प्रॉपर्टी कशी काय सुटली. पार अजितदादा पाडल्यानंतर खुश आहेत सध्या. न्यायालयाकडनं सध्या त्यांना अजितदादा clean sheet खुश भेटलंय. आहेत. कुठल्या अजितदादांना यंत्रणेने आता त्यांना चांगला clean sheet बंगला मिळालाय मिळाली नाही. दिल्लीमध्ये. तुमच्या अजितदादांच्या न्यायालयावरती इन्कम पण टॅक्सचा विश्वास चार्ज नाही निघालाय. का? तुम्ही आता अजितदादांच्या जे काय न्यायव्यवस्थेवर भारतीय जनता उपस्थित पार्टीने करताय आरोप का? ठेवले होते ते हे आरोप तुम्ही आता भारतीय जनता ठीक आहे, ठीक पार्टीने आहे. मागे घेतले. ठीक आहे, आपण तू मैमध्ये नको, अजितदादा आपण खुश आहेत थोडंसं आता. राजकीय विश्लेषण सुद्धा याचं जाणून घेऊया. माने सर, खरंच काल झालेली भेट ही केवळ एक कुटुंब म्हणून कौटुंबिक होती तर अनेक प्रश्न आहेत की ती एक पॉलिटिकल मूव्ह होती. ज्या प्रकारे अजित पवार गेल्या काही दिवसात राजकीय चाली चालत आहेत, कारण राजकारण म्हणून ते करणं भाग आहे, ह्या राजकीय चाली म्हणून ह्याच्याकडे पाहायचं की याच्याकडे केवळ आपण भाबडेपणाने नाही कौटुंबिक भेट होती ही असं म्हणून पाहायचं? तुम्ही कसं पाहता? नाही, एक तर असं काहीच नसतं की ज्यात पॉलिटिक्स नाही आहे. सगळ्यात महत्वाचं एव्हरीथिंग इज पॉलिटिकल आणि एव्हरीबडी इज पॉलिटिशियन. त्यामुळे ते कुटुंबातलं आहे, कुटुंबाच्या बाहेरचं आहे, याच्याशी काही संबंध नाही आहे. तुम्ही जो प्रश्न पहिला जो विचारला ना की हे मनोमिलन आहे की फुटीची भीती आहे, हे याच्यातलं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. कारण संजय राऊतांच्या अगोदर 2 दिवसापूर्वी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रेस नोट काढून हे जाहीर केलं की महाविकास आघाडीचे खासदार आमच्या संपर्कात आहेत म्हणून. होय, असं जनरली म्हणजे ऑपरेशन लोटस जरी आपण विचार केला तरी असं जनरली अगोदर कोणी प्रेस नोट काढून सांगत नाही की हे आमच्या संपर्कात आहेत. आता कॉन्फिडन्स वाढलाय. हा इतका कॉन्फिडन्स वाढलाय. दुसरी गोष्ट अशी की काल एकटे अजितदादा किंवा सुनेत्रा वहिनी गेलेल्या नाहीये. त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल आहेत, छगन भुजबळ आहेत, बाकीचे लोक आहेत. आणि त्यामुळं हे म्हणजे मला हे वाटतंय की हे पॉलिटिकल आहे आणि याच्या मागं पडद्यामागं काहीतरी मोठं घडतं आहे की जे जसं आपल्याला मगाशी त्याचा उल्लेख केला तुम्ही की 2019ला झालेल्या गुप्त बैठकीची माहिती 2024च्या निवडणुकीच्या वेळेला मिळाली आपल्याला, त्या निवडणुकीच्या तोंडावर मिळाली. तसं हे पुढं काय येईल हे आपण सांगू शकत नाहीये. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची आता अशा पद्धतीचे धक्के पचवायची क्षमता पण जोखली गेली आहे किंवा ती क्षमता संपली असं पण म्हणता येईल. इतके धक्के आपल्याला गेल्या 5 वर्षात मिळालेले आहेत. त्यामुळं काहीही पॉसिबल आहे, काहीही शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता मगाशी
सुनंदाताईंचा कोट दाखवला किंवा आता आपले दोघे विकास भाऊ आणि सूरज चव्हाण दोघे पण सांगतायत की कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पवार कुटुंबाने एकत्र यावं वगैरे. कार्यकर्त्यांच्या पलीकडे एक मतदार नावाचा घटक असतो आणि त्याचा मात्र कोणी विचार करतंय की नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये हा पक्ष फुटल्यानंतर कार्यकर्ते तर एकमेकाच्या विरोधात, म्हणजे आता आपण अनेक वेळेला पाहिलंय की दोन्ही गटाचे प्रवक्ते, दोन्ही गटांचे कार्यकर्ते हे एकमेकांवरती प्रचंड टीका करतात आणि भांडतात. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जो मतदार आहे, जो मतदाराला अशा पद्धतीच्या संदिग्ध भूमिका चालत नाहीत, मतदारांना स्पष्ट भूमिका लागतात. आणि या पद्धतीच्या जर संदिग्ध भूमिका घेतल्या तर तुमच्या विश्वासार्हतेवरती, तुमच्या क्रेडिबिलिटीवरती परिणाम होतो, की जो ऑलरेडी एक इश्यू आहे पर्टिक्युलरली पवारांच्या पॉलिटिक्समध्ये, पवार घराण्यातल्या पॉलिटिक्समध्ये, की हा क्रेडिबिलिटीचा इश्यू आहे. कारण हे कधी काय निर्णय घेतील याच्याबद्दल लोकांना खात्री देता येत नाही. अनप्रेसिडेंटेड अशा सर पद्धतीचं सर 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 फक्त एक रेफरन्स तुम्हाला देतो. विधानसभा निवडणुकीच्या या सगळ्या काळामध्ये शेवटची जी सभा होती ना शरद पवार साहेबांची, त्या सभेतला रेफरन्स खूप चर्चेला गेला होता दबक्या आवाजामध्ये. ते जेव्हा हसन मुश्रीफांकडे सभा घ्यायला गेले, ते जेव्हा इतर नेत्यांकडे सभा घ्यायला गेले फुटलेल्या, तेव्हा त्यांच्याबद्दल शरद पवार साहेबांचं वाक्य होतं, पाडा 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 आणि गद्दार. पण बारामतीतल्या त्या शेवटच्या सभेमध्ये हे दोन्ही शब्द त्यांनी टाळलेले होते. परतीचे हसन दूर त्यांनी मुश्रीफांचं कायम तुम्ही ठेवले होते. सांगितलं. आणि एक दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये पण त्यांनी असंच होय, केलं होय. होतं. अनेक ठिकाणी त्यांनी या पद्धतीचं केलं. बारामतीत बोलले नाही. काय झालंय की आपलं राजकारण आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोवती गेल्या 25-26 वर्षामध्ये फिरणारं जे राजकारण आहे, ते राजकारण पवारांच्या घराभोवतीच पुन्हा 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 फिरत आहे. आणि आता झाले काय की या फुटीमध्ये पवारांचे जे जुने सगळे शिलेदार होते, ते सगळे शिलेदार अजितदादांच्या सोबत, जुने मोठे जे नेते आहेत, एक जयंत पाटलांचा अपवाद सोडला तर, आणि जयंत पाटील हमखास येतील असं छाती ठोकपणे सांगणारे अनेक लोक आहेत आपल्याला, की म्हणजे ते आम्ही मंत्रिमंडळातली 10वी जागा त्यांच्यासाठीच रिकामी ठेवली आहे. जयंत पाटील असं त्या दिवशी सांगणारे- भाषणात म्हणाले, सर दादा Exactly. आपल्या राष्ट्रवादीचा एकच नियम आहे, काय? योग्य वेळी योग्य निर्णय. विकासजी, हो. ही योग्य वेळेची तुम्ही वाट पाहताय, मुद्दा क्रमांक 1. दुसरा, संजय राऊत जे तुमचे शुभचिंतक आहेत, ते असं म्हणाले की 5 खासदारांना 1 मंत्रीपद तुम्हाला मिळेल, अशा प्रकारचा काहीतरी कथित फॉर्म्युला दिलाय. भीती आहे का हो, की ठीक आहे मनोमिलन नाही पण आपला पक्ष फोडला जाईल, पुढची 5 वर्षे जी अस्वस्थता आहे खासदारांमध्ये, मतदारसंघात कामं करण्याच्या बद्दल अनेक आहेत, ती अस्वस्थतेची सुद्धा तुम्हाला धास्ती आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं या देशातलं राजकारण जर आपण पाहिलं, वेगवेगळ्या राज्यातलं आणि महाराष्ट्रातलं सुद्धा, तर पक्ष फोडाफोडी करणे, इतर पक्षातले लोक आपल्यात घेणे. आता महाराष्ट्रातलंच एक जागतिक इतिहासात आपल्या नोंद होईल की शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, वेगवेगळ्या प्रकारे यंत्रणा वापरल्या, मग त्यात राज्यपाल वापरले, सीबीआय, ईडी वापरली, विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार वापरले, सुप्रीम कोर्टात मध्ये सुद्धा सरन्यायाधीश रिटायर झाले तरी निकाल नाही आला, 2 वर्ष निकाल येऊ शकत नाही. म्हणजे हे सगळ्या यंत्रणा वापरून ज्या पद्धतीने पक्षांच्यावर घाला घातला जातो, गुवाहाटीपर्यंत ही लोक नेली जातात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काही करून आता हे सगळं जग जिंकायचे, म्हणूनच त्यांनी वन नेशन वन इलेक्शन हे जे काय काल त्यांनी आणले, ते त्याच्यासाठीच आणलेले. त्यांना हे सगळं ताब्यात घ्यायचंय, विरोधी पक्ष जिथे नसावा ही त्यांची भूमिका आहे. त्यांना विरोधी पक्षाची भूमिका किंवा विरोधी पक्षाचं पण जी अस्तित्वच चर्चा आहे त्यांना त्यानुसार मान्य नाहीये. भाजप आणि मग ते फोडेल काहीही असं करू नाहीये. शकतात, हे मात्र विकासजी, नक्की खरं आहे. भाजप फोडेल असं नाही, अजितदादा फोडतील. अजितदादांनी आणायची ती 5 माणसं, अशी चर्चा आहे बरं. म्हणजे संजय राऊत म्हणाले. नाही, मुळात अजितदादांनी साधं लॉजिक आहे. आज मला दुपारीच एक जण म्हणाला, संजय राऊतांनी जे स्टेटमेंट केलं की 5 खासदार आणायचे आणि मग प्रफुल्ल पटेलांना मंत्री करायचे. मला एक साधा माणूस म्हणला, ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, म्हणजे 5 खासदार देऊन ते एकाला कशा काय मंत्री करतील? ह्या 5 मधलाच मंत्री होईल ना जर व्हायचं असेल तर. त्यामुळे इतकं भाबडेपणा कधी राजकारणात नसतो. आणि पवार साहेब इतके तकलादू नाही आहेत, कुठंतरी कुणात अडकलेत किंवा काय. पवार साहेब एक
धोरणी राजकारणी आहेत, महत्वाकांक्षा त्यांच्याकडे जरी असल्या तरी पण ते इतके लवचिक नाही आहेत की विचारधारा सोडून ते कुठेतरी जातील किंवा विचारधारेशी तोडजोड करतील. 60 वर्ष त्यांच्या संसदीय राजकारणाला झाली. पवार साहेबांनी ही भारतीय जनता पार्टी RSSच्या विचारधारेशी कधीही बरोबरी संगतीत केलेली नाही, कुठल्याही सत्तेत एकत्र तर कधी गेलेले नाहीत. अजितदादांची वेगळा विषय आहे, आता त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, त्यांना काही गोष्टी अडचणीच्या होत्या, त्यांच्या सगळ्या बरोबर गेलेल्या लोकांना ED CBIची दास्ती होती, अटकेची भीती होती, प्रफुल्ल पटेलांना त्यांची प्रॉपर्टी सोडून घ्यायची होती, छगन भुजबळांची प्रॉपर्टी अडकलेली आहे, हसन मुश्रीफांना अटकेची भीती होती. हे सगळ्या गोष्टी होत्या ना, हे जग जाहीर आहे. आता सूरज चव्हाण काही म्हणले तरी हे जग जाहीर आहे की भोपाळमध्ये प्रधानमंत्री आरोप करतात आणि चौथ्या दिवशी अजितदादांना उपमुख्यमंत्री करतात. हे तुम्ही कसं नाकारणार आहात, कसं पुसणार आहात? त्या उलट पवार साहेबांना एकदा ईडीची नोटीस आली होती. पवार साहेबांना ईडीची नोटीस आल्यावर पवार साहेब म्हणले मी येतो ईडीच्या ऑफिसला. ईडीने नोटीस मागे घेतली. त्याच पद्धतीने रोहित पवारांना नोटीस आली होती, रोहित पवार त्या याला सामोरे गेले. अशी अनेक उदाहरणं देता येतील. अनिल देशमुखांना तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जाणार नाही, म्हणजे पवार साहेब जाणार नाहीत असं म्हणतायत. पण विकासजी, तुमच्या सुद्धा पक्षामध्ये असे अनेक नेते आहेत, ते सांगतायत असंच काय झालं तर मग आम्हाला वगळून बोला. तुमचं तसं आहे नेत्याचं, आणि जर तसा निर्णय घेतला तर तुमची काय भूमिका असेल? नाही, असा कुठला नेता म्हटला त्यांचं नाव आम्हाला कळेल का? नाही, जर समजा असा कुठला निर्णय घेतला तर त्या निर्णयासोबत आम्ही असणार नाही, अशी जी वक्तव्य आहे त्याच्यासोबत तुम्ही आहात का? जर उद्या शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला सोबत जाण्यासंदर्भातला, तुमची भूमिका काय असेल? नाही, मुळात जर तरचा विषय येत नाही. आदरणीय शरद पवार साहेब हे एक विचार आहेत. पवार साहेब ही व्यक्ती नाही आहेत. पवार साहेबांच्या सोबत राहिलेले कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आहेत, विचारावर निष्ठा ठेवून काम करणारे आहेत. आणि म्हणूनच ते खासदार किंवा आमदार जे जनतेने निवडून दिले हे सगळे पुरोगामी सेक्युलर विचाराचे आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहेत. पवार साहेब असा निर्णय घेतील जर तर वगैरे राजकारण. ठीक आहे, तुम्ही ठामा ते निर्णय घेणार नाही. सूरजजी, विरोधकांना असं वाटतं कुछ तो गडबड आहे, म्हणजे वडेट्टीवार असं म्हणाले, ज्या प्रकारच्या गाठीभेटी आणि हे सगळं सुरू आहे ना, कुछ तो गडबड आहे. खरंच काहीतरी गडबड आहे? तुम्ही फोडाफोडीच्या नादाला लागलात की मनोमिलनाच्या नादाला लागलात? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. तुम्हीच आता मला वाटतंय माने सरांनी बोलता बोलले की 2019ला झालेल्या बैठका तुम्हाला 2024ला समजल्या. म्हणजे आम्ही आता 2029ला कान लावून बसायचं, म्हणजे आम्ही तुमची मुलाखत घ्यायची असायच्या का शो मध्ये तुम्ही सांगणार? आठवतंय का ते? आता काय घडेल हे तुम्हाला थोड्या दिवसानं दिसेलच, परंतु यावेळी असं कुठल्याही पद्धतीचं नाही. जे काही घडेल ते समोरासमोर घडेल. मनोमिलन व्हावं ही कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भावना नक्कीच आहे, परंतु एक राजकीय भूमिका आम्ही वेगळी घेतली आहे. त्या भूमिकेसोबत आता त्यांना यायची इच्छा असेल तर त्यांचं नक्कीच आमचे नेते स्वागत करतील. अजितदादाच्या नेतृत्वात ज्यांना कुणाला काम करायची इच्छा आहे ते जर आले तर त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान करण्याची जबाबदारी हे अजितदादा घेतात, हे त्यांनाही माहित आहे. म्हणून काही लोक जाहीररित्या म्हणतात की योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ. आणि विकास लवांडे सरांना माहितीसाठी म्हणून सांगतो, देवगिरीवरती जर तुम्ही एक दिवस येऊन बसलात तर आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती निष्ठावान, किती स्वाभिमानी, किती विचारधारेला पवार साहेबांसोबत होते ते तुम्हाला दिसून येतील. मी चेष्टेचा भाग म्हणून बोलत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त माध्यमामध्ये आणि भाषणामध्ये बोलायला योग्य वाटतात. सूरजजी, याचा अर्थ खरा आहे, कुछ तो गडबड आहे. विकासजी, शेवटची कमेंट. मुळामध्ये काल पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सर्व पक्षीय नेते आले होते. पवार साहेबांची 75 त्याच्यातले तर गंमतच सांगतो मी तुम्हाला, या देशात त्याच्यातले तर गंमतच सांगतो विकासजी. अमित शहा तिथे येऊन गेले होते. विकासजी, सर्व पक्षाचे लोक, राहुल गांधी आले नाहीत, सोनिया गांधी आल्या नाहीत, कुठले मोठे नेते नाहीत, अमित शहा गेले हो, म्हणून जास्त कौतुक वाटतंय. मध्यंतरी आमचे जितेंद्र आव्हाड साहेब, नाही आव्हाड साहेब आमचे मागच्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदेच्या वर्षा बंगल्यावर जाऊन आले होते. मंत्री म्हणून जेव्हा कोणी असतं ते मंत्री एका पक्षाचे नसतात, राज्याचे असतात. त्यामुळे मंत्र्याच्या बंगल्यावर गेलं किंवा ऑफिसमध्ये गेलं म्हणून तो त्या पक्षाचा झाला. इतकं लहान आपलं गावगाड्यातल्या चौकात बोलतात लोक पारावर असं, परंतु ज्यांना राजकारण कळतं, विचारधारेवर प्रेम करणारे लोक कधी जात नाहीत. परंतु जे संधी साधू असतात, ज्यांना काहीतरी आपलं साम्राज्य राखायचंय, त्यांना चालतं कसंही वागलं तरी. परंतु विचारधारेने काम करणारी लोक अजून राजकारणात आहे, म्हणून हे राजकारण टिकून आहे. अन्यथा इथे काही झालं असतं अराजकता धारेवर आहे. ठीक आहे. माने सर, तुमची शक्यता सांगा, तुमची शक्यता. शेवटची कमेंट.
ठाम आहेत एकदम विकासजी, मला असं काहीच वाटतं होणार की नाही. मला असं वाटतं की आता म्हणजे शरद पवार साहेब जे आहेत ते 84 वर्षाचे झालेले आहेत आणि त्यामुळं आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या क्षणी ते अशा पद्धतीचा काही निर्णय घेणार नाहीत. आता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऑलमोस्ट अजितदादांच्या ताब्यात गेल्यासारखा आहे. म्हणजे आता विधानसभेला जे काही निकाल आले ते जर पाहिले तर ते त्याच्या ताब्यात गेल्यासारखं आहे. मला वाटतं की हे सगळी मंडळी जी आहेत, विशेषतः अजितदादांच्या गोटातली सगळी जी मंडळी आहेत, ती शरद पवारांच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचा थोडा गैरफायदा पण घेत आहेत. म्हणजे ज्यावेळेला पक्ष फुटला त्यावेळेला पण सगळे 40 जण जाऊन यशवंतराव चव्हाण सेंटरला पवार साहेबांच्याकडे बसलेले होते. आता काल पण शुभेच्छा द्यायला हे सगळे येत आहेत तर त्यांना नाही म्हटलं जाऊ शकत नाही, कारण वाढदिवस आहे, तो औचित्य असं आहे. तर त्या सभ्यपणाचा आणि सुसंस्कृतपणाचा सिस्टमॅटिकली अतिशय स्मार्टली अशा पद्धतीचा थोडा फायदा घेऊन आपापलं पॉलिटिकल जे स्कोअर आहे येस, म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदाच प्रश्न विचारताना असं म्हणालो होतो, ही राजकीय चाल आहे का? माझा वेळ संपलाय सूरजजी. एक्झॅक्ट माझा वेळ संपलाय सूरजजी, माझा वेळ संपलाय. आपण प्रेक्षकांना याबद्दल काय वाटतं ते ऐकूया, बघूया पडद्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे. खरं तर ही चर्चा पुढची काही काळ सुरूच राहणार आहे आणि या सगळ्याचे अर्थ अन्वयार्थ काढण्याचा आपण प्रयत्न करत राहू. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होईल का? खरं तर भूकंपाच्या काळात काम कसं करायचं असतं शरद पवारांना माहिती आहे, पण आता भूकंप त्यांच्याच पक्षात होणार आहे म्हटल्यानंतर पहिला रोखू शकले नाही ते आता रोखतात का बघूया. 73% लोकांना होय वाटते. म्हणजे लोकांनी सुद्धा आता असं ठरलंय, ते म्हणतात ना, कुर्सी की पेटी बांध लीजिए, अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी जनांची झालेली आहे. आम्ही कायम तयार आहोत, द्या आम्हाला धक्के काय द्यायचे ते, अशी परिस्थिती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया बडे मुद्देमध्ये. पण आज या चर्चेत आपण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. ब्रेक नंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कुठे जाऊ नका, पहा फक्त बडे मुद्दे.